2026 बद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो. आणि 2026 ला पाऊस सरासरी इतका पडणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल, समजा बीड जिल्हा असेल, तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असतं, कधी कधी 550 मिलीमीटर, 500 मिलीमीटर, कधी 650 मिलीमीटर पाऊस असा पडत असतो. म्हणजे सरासरी त्या बीड जिल्ह्याची संपूर्ण सरासरी. तर 2025ला काय झालं की बीड जिल्ह्यात जवळपास 1200-1300 मिलीमीटर पाऊस पडला. काही काही ठिकाणी 1400 पण गेला. मग तितका असा म्हणजे जसा 2026ला म्हणजे दुप्पट असा पाऊस पडणार नाही, सरासरी इतका म्हणजे जेमतेमच पाऊस पडणार आहे. मात्र पिकं खूप चांगली येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. जितका पाऊस कमी राहतो ना, त्या वर्षी पिकं चांगली येतात. कापूस चांगला येतो, सोयाबीन चांगलं येतं, तूर चांगली येतं, पांढऱ्या तुरीला चांगला उतार येतो. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि जितका जास्त पाऊस तितका नुकसान शेतकऱ्याचं होतं. आणि 2026 जर सांगायचं झालं तर काय होणार, थोडा पाऊस कमी राहील, पण काय होणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जे परतीचा पाऊस येईल त्याच्यामध्ये काही काही भागाची सरासरी ओलांडून टाकेल. म्हणजे काही काही मग परतीचा पाऊस काही काही भागामध्ये ती देखील चांगला पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आंब्याला खूप मोहर आलाय. तर मी सांगत असतो ना, आंब्याला आला, पण तुम्हाला एक सांगतो, मी म्हणत असतो फक्त गावरान आंबा जर पिकला आणि टिकला तर त्यावर्षी पाऊस कमी पडतो, त्यावर्षी म्हणजे पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो, असं मी स्वतःचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे. आणि मग बरेच जण काय म्हणले की मेसेजमध्ये त्यांचं असं होतं की ते म्हणले की यावर्षी मग सगळे दुसरे पण कधी फुटते. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, फक्त मी म्हटलं गावरान आंबा, फक्त गावरान आंब्याचाच उल्लेख केलेला आहे. तुम्ही बघा, दरवर्षी गावरान आंब्याला कधीच कैऱ्या लागत नाही. 2 वर्ष येतात तर 1 वर्ष लागत नाहीत, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणून यावर्षी बघा, तुम्ही गावरान आंब्याचं निरीक्षण करा. तुम्ही ते दुसरे जे सरकारी आंबे त्याचं हे करू नका. ते जे कलम केलेले आंबे तुम्ही त्याला तर कधी आणलं तरी बी फुलावर लागतं, त्याचा विषय करू नका. फक्त मी म्हणलं गावरान आंबा पिकला टिकला का तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्याच्यावर अवलंबून असताना तुम्ही काय करा, गावरान आंबा बघा, गावरान आंबा जर टिकला आणि पिकला की समजायचं त्यावर्षी पाऊस कमी होतो, असं देखील माझं मत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तर हे नुसतं सॅटेलाईटद्वारे नाही, तर तुम्हाला सांगतो हे 2026 आहे, तर 27-28ला खूप पाऊस पडणार आहे. ह्या 2026ला जर कमी होईल, पण पुन्हा 27-28नं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तसेच एका शेतकऱ्याचा मला एक मेसेज आला होता की ती म्हणला की थंडी जर जास्त असली की त्यावर्षी गावरान आंबे फुटले. तर मी त्यांना लगेच ते एक मेसेजमध्ये सांगितलं होतं, फोन करून सांगितलं होतं, ज्या वर्षी म्हणजे थंडी खूप झाली, म्हणजे म्हणजे आपल्या उत्तरेकडे म्हणजे दिल्लीकडे, काश्मीरकडे खूप बर्फवारी झाली, त्यावर्षी थंडी झाल्यामुळे त्यावर्षीच फक्त गावरान आंबा मला फुलवारा लागला होता. आणि त्यावर्षी माझा पाऊस कमी पडलेला, असे माझ्याजवळ सगळ्या तारखेवाही लिहून ठेवलेलं आहे. म्हणून हे त्या शेतकऱ्याला मी उदाहरण दिलं. म्हणजे त्यांना सांगितलं की म्हणजे उत्तरेकडे खूप थंडी झाली, बर्फवारी झाली, त्या वर्षी मग काय झालं की आपल्या महाराष्ट्रातल्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवारा लागला होता. आणि त्या फुलवारा लागल्यामुळं त्यावर्षी नेमका पाऊस कमी झालेला, अशा माझ्यामध्ये नोंदी येतात, मध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो. तर 2026ला जेमतेम पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कमी पावसावर येणारी पिकं करा, म्हणजे त्याच्यामध्ये कापूस करा, तूर करू शकता, सोयाबीन करू शकता. लवकर येणाऱ्या जाती करा, लवकर येणाऱ्या जाती सक्सेस राहिलेल्या आहेत. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे माझं म्हणणं आहे, निसर्गावर शेती केली पाहिजे. निसर्ग म्हणतो पाऊस जास्त आहे तर पावसावर येणारी पिकं करायची, निसर्ग म्हणतोय थंडी जास्त, थंडी येणारी पिकं करायची, निसर्ग म्हणतोय ऊन जास्त आहे, आभाळ जास्त